नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. सहकारी साखर कारखाना चालवणे हे आजच्या काळात अत्यंत आव्हानात्मक झाले असतानाही यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने गेल्या 11 वर्षात केलेली प्रगती उल्लेखनीय असून ती नेतृत्वाची कार्यक्षमता आणि दूरदृष्टी दर्शविणारी आहे, असे प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी वांगी तालुका कडेगाव येथे केले. कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या प्रचारार्थ वांगी येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, आमदार डॉक्टर अतुल भोसले, शिंदे सेनेचे संपर्क प्रमुख डबल महाराष्ट्र, केसरी पैलवान चंद्रहार पाटील, डॉक्टर पतंगराव कदम, सोनहिरा साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दिलीपराव सूर्यवंशी, बाजीराव मोहिते, सहकार पॅनेलचे उमेदवार बाबासाहेब शिंदे, ॲडव्होकेट संग्राम पाटील, शिवाजी पाटील तसेच माजी संचालक पांडुरंग होनमाने उपस्थित होते. यावेळी संग्राम देशमुख म्हणाले, कारखानदारी सक्षमपणे चालवत सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याचे काम डॉक्टर सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने झाले. आर्थिक अडचणी आणि बदलत्या परिस्थितीतही कृष्णा कारखान्याने विकासाची वाट सोडलेली नाही. त्यामुळे तालुक्याच्या सहकार चळवळीची परंपरा कायम ठेवण्यासाठी सभासदांनी सहकार पॅनेलच्या उमेदवारांना विजयी करावे. माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनीही भोसले कुटुंबाच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की सहकार, शिक्षणाने, आरोग्य क्षेत्रात भोसले कुटुंबाने दिलेले योगदान मोठे असून ग्रामीण भागातील विकासासाठी त्यांनी सातत्याने काम केले. या कार्याची दखल सभासद निश्चितच घेतील. सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे कडेगाव तालुकाध्यक्ष कृष्णात मोकळे, सुरेश मोहिते, मारुती चव्हाण, राजेंद्र पाटील, तुकाराम मोकळे, सुनील देशमुख, राजेंद्र मोहिते, रवींद्र कांबळे, दाजीराव मोहिते, हनुमंतराव मोहिते, दत्तात्रय सूर्यवंशी, अमोल मोहिते, जयदीप देशमुख, शिवाजी जगदाळे, डी मोहिते, महेंद्र पवार, अनुप पवार, लक्ष्मण कणसे, बाळासाहेब पवार यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद व कार्यकर्ते उपस्थित होते. कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत प्रचाराचा जोर वाढत असताना विविध पॅनेलांकडून ताकद प्रदर्शन सुरू असून आगामी मतदानात सभासद कोणाच्या बाजूने कौल देतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून गेले. शेतकरी सभासद इतका सोपा राहिलेला नाही. आज आमच्या परिसरातल्या किंबहुना ऊस उत्पादक शेतकऱ्याला खात्रीच बाबा राहिलेली नाही. जिथं आम्ही आमचं नरडत होतो तिथं कापलं जाणार नाही, खात्रीच राहिलेली नाही. एकमेव खात्री कृष्णा सहकारी साखर कारखाना, आणि म्हणून शेतकरी तुमच्या बरोबर साखर घरपोच करण्याचा निर्णय घेतला. आजपर्यंत सुरू येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या तालुक्याची प्रगती होत असताना चिंतेचा पाण्याचा प्रश्न आहे. आपल्याला आमची एवढीच विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये ऊस जास्ती आमच्या तालुक्यातला गेला, त्याच्यापेक्षा 1 टन का होईना पण जास्त ऊस या तालुक्यातला गेला पाहिजे, एवढीच आम्ही आम्हाला या निमित्तानं प्रयत्न केला. लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर.